प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष हा निवडणुका लढतो तो जिंकण्यासाठी, जिंकून सत्ता मिळवणं हेच प्रत्येक पक्षाचं अंतिम ध्येय असतं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या घडणाऱ्या घडामोडी पाहता विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार हे जवळपास निश्चित झालंय। भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यासह मनसे, MIM अशा विविध पक्षांची संख्या महाराष्ट्रात वाढलेली आहे। पण महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवायची असेल तर केवळ आणि केवळ आंबेडकर हे एकमेव असे नेते ठरतात की ज्यांची साथ सर्व इतर पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे। महाराष्ट्रात सत्ता पाहिजे असेल तर आंबेडकर सोबतीला असणं गरजेचं आहे। आंबेडकर नाही तर सत्ता नाही असं का म्हटलं जातंय पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातल्या युतीच्या आघाड्यांच्या चर्चा सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत। लोकसभेचं जागा वाटप काय असेल हे दोन्ही पक्षांनी, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 26 जागा लढवेल आणि 22 जागा त्यांच्या सहयोगी पक्षांना मिळतील, तर दुसरीकडे 24 जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असतील आणि 24 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस यांचे उमेदवार लढणार आहेत। ज्या 24 जागा उद्धव ठाकरेंकडे आहेत त्यामधीलच काही जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्यात येतील असं सांगण्यात येत आहे। त्यांचं अखेरचं जागा वाटप नेमकं काय आहे किंवा फायनल काय आहे ते आपल्याला नंतर कळेलच। पण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्यावेळी आपण या सर्व गोष्टींचा किंवा आघाड्यांच्या बाबतीत बोलत असतो त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट आहे की यावर्षी जर विरोधी पक्षाला सत्तेत यायचं असेल, विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सत्ता मिळवायची असेल तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरेल ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची साथ। याला कारण आहे 2019च्या निवडणुका आणि त्यात मिळालेलं वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं यश। कारण काय आहे, जर समजा उद्या चालून भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर शिंदे गटाची शिवसेना असे 3 पक्ष सोबत आहेत, तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस असे 3 पक्ष सोबत आहेत, तर या 3 विरुद्ध 3 असा जो सामना होईल तो एका बाजूला होईल। पण या 2 पक्षांच्या समोर एक मोठं आव्हान असेल ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि MIM यांसारख्या 3 नवीन पक्षांचं। हे जे 3 पक्ष आहेत ते ह्या इतरच्या ज्या 2 आघाड्या आहेत, सत्ताधारी आणि विरोधकांची हे ज्या आघाडी आहेत, त्या दोन्ही पक्षांना धक्का देऊ शकतात आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना यातलं नुकसान होऊ शकतं। मग अशा वेळी सत्ता जर आपल्याला मिळवायची असेल तर त्या ठिकाणी विरोधकांना वंचितची साथ मिळणं गरजेचं आहे। कारण या प्रमुख 6 राजकीय पक्षांपेक्षा, या 6 राजकीय पक्षांशिवाय केवळ वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याला सबंध महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतो। आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली तर आहे, पण त्यांना मिळणारा प्रतिसाद हा मुंबई, नाशिक आणि काही मोजक्या शहरांपुरता मर्यादित आहे। MIM सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या काही भागातच तेवढीशी आपल्याला प्रबळ पाहायला मिळते, पण वंचित बहुजन आघाडी हा केवळ एक असा पक्ष आहे जो संपूर्ण महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद त्या पक्षाला मिळतो। एव्हाना काही ठिकाणी जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला ऍक्टिव्ह मिळतो त्यापेक्षा सुद्धा चांगले परिणाम किंवा त्यापेक्षा चांगले रिझल्ट हे वंचित बहुजन आघाडीचे संबंध महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे पॅन महाराष्ट्र असलेल्या या पक्षाची साथ जर विरोधकांना मिळाली तर त्यांची बाजू तिथे मोठी ठरू शकते, महत्त्वाची ठरू शकते। आणि जर समजा वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक वेगळी लढवण्याचा निर्णय घेतला तर त्याचा थेट आणि मोठा फटका जो आहे तो केवळ आणि केवळ महाविकास आघाडीला बसणार आहे, हे यातून स्पष्ट होतं। कारण काय की आज आपण पाहिलं तर जवळपास 200 आमदार सत्तेमध्ये आहेत आणि केवळ 88 आमदार हे विरोधी पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हे जर चित्र बदलायचं असेल आणि 160च्या वरती आमदार जर निवडून आणायचे असतील तर त्याकरिता या 3ही पक्षांना वंचितची साथ असणं गरजेचं आहे। कारण काय, प्रत्येक मतदारसंघामध्ये वंचितचा आपला स्पेशल असा वोटर आहे, हा तोच वोटर आहे जो भारतीय जनता पक्षाला मतदान करत नाही आणि म्हणजे एका अर्थाने हा विरोधी पक्षांसाठी बनलेला वोटर आहे। अशा वेळी विरोधी पक्ष जर एकत्र नसतील, विरोधी पक्ष जर वेगवेगळे लढत असतील तर त्या वोटमध्ये डिव्हिजन होईल, त्या 2 मतविभागणी होईल आणि त्याचा थेट फायदा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो। म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर सत्ताधाऱ्यांना हरवायचं असेल, भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड रोखायची असेल तर
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन निवडणुका लढवणं हा एकमेव पर्याय विरोधकांसमोर उरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू देत किंवा शिवसेना किंवा काँग्रेस असू देत, तीनही पक्षांना आता ही गोष्ट कळून चुकलेली आहे आणि म्हणून ते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या समवेत त्यांची चर्चा सध्या सुरू आहे आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या सोबतच जागा वाटपाच्या चर्चा सुद्धा आता जवळपास चालू झालेल्या आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, जर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीची साथ घेऊन जर महाराष्ट्रात विधानसभेच्या जागा लढवल्या तर 160ची मॅजिक फिगर ते ओलांडू शकतील का की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.